एका मनाचं वरदान प्राप्त केलं. ही कुंभिनी, या कुंभिनीला मृत्यू नाही, तर त्या कुंभिनीला आहे तो मोक्ष. काय? ही कुंभिनी माझे सौभाग्याचं ठरली, या माझ्या सौभाग्याचं. आनंदी आनंद. तुला सांगा, देवाची भक्ती करण्यासाठी तत्पर झाला. काय 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 मिळालं? अमर आणि अजिंक्य पद कोणत्या अर्थीला जाणून घ्यायचं. विश्वाच्या ठिकाणी केवळ देवतांना दे शक्य झालं. ते अमृत, ते अमृत, त्या अमृताची कुपी या तुझ्या पतीनं प्राप्त केली. एवढंच नव्हे, ती अमृताची कुपी माझ्या उदराच्या ठिकाणी जोपर्यंत स्थित आहे तोपर्यंत मला मृत्यू नाही. जेव्हा ती नष्ट होईल तेव्हाच माझा मृत्यू संभव आहे. तेव्हा शक्य होईल ज्यावेळी 3.5 शंकर माझ्या नेत्रासमोर येतील. त्यांच्याच कर्मी हे सारं शक्य होईल. एवढंच नव्हे, हे माझा भाई आहे. माझा मृत्यू आहे तो केवळ तुझ्या हाती. आज माझ्या सामर्थ्याने हे आहे. हे स्वामी, ऐका, देवाची भक्ती करण्यासाठी तत्पर झाला. उदराच्या असणारी अमृत कुपी, ही अमृत कुपी धावी होते. त्याच वेळी तुमचा मृत्यू. स्वामी, असं काही होणार नाही. तुमचा मृत्यू सहज येऊ शकत नाही, कारण हीच तुमची पत्नी या विश्वाच्या ठिकाणी अजिंक्य अमर आहे. या कुंभिनीला मृत्यू नाही, तर त्या कुंभिनीला मोक्ष आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर तुम्हाला सहाय्य करण्यासाठी कुंभिनी तत्पर होईल. प्रसंग नेत्रासमोर उभे ठाकतोय तो माझा पूर्व जन्म म्हणजे कपटासूर. हे रावणाच्या भगिनी, या 3 जन्मात जरी तू माझी पत्नी ठरली तरी मागच्या जन्मात ज्यानं तुला वैधव्याला बसविलं तो